नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात मंडळी? महाराष्ट्रामधल्या महानगरपालिकेच्या निवडणुका जोरात सुरू आहेत. या निवडणुकांमध्ये एक महत्त्वाची आजची आपल्या सगळ्यांपर्यंतची महत्त्वाची बातमी अशी आहे, या निवडणुकांमध्ये एकूण 64 जागा या बिनविरोध झालेल्या आहेत आणि बिनविरोध झालेल्या जागेपैकी सगळ्यात जास्त जागा या सत्ताधारी पक्षाच्या म्हणजे भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या आहेत. त्यानंतर त्याच्या खालोखाल एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या 18 जागा आहेत आणि अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीच्या 2 जागा, अशा मिळून जवळपास 64 जागा बिनविरोध झालेल्या आहेत. त्यात सगळ्यात जास्त जागा या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या म्हणजे भारतीय जनता पार्टीचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जी निवडणूक लढली जाते त्या निवडणुकीमधल्या 15 जागा जवळपास बिनविरोध झालेल्या आहेत. खरं तर आपण अगदी ग्रामपंचायतच्या निवडणुकीपासून विधानसभेच्या निवडणुकीपासून नगर परिषदेच्या निवडणुकांपासून ते महानगरपालिकेच्या निवडणुकीपर्यंत आपण पाहतोय एका जागेसाठी किमान 30, 60, 90 आणि जवळपास 250 ते 300 अर्ज शहरी भागामध्ये आलेले आहेत. असं असताना एकही प्रतिस्पर्ध्याचा उमेदवार समोर टिकत नाही. राज्यामध्ये एवढ्या चुरशीच्या निवडणुका होत आहेत, म्हणजे काही ठिकाणी भाजपच्या विरोधात शिवसेना लढते, काही ठिकाणी शिवसेनेच्या विरोधामध्ये भाजप लढते, काही ठिकाणी सत्ताधारी भाजपच्या विरोधामध्ये सत्ताधारी शिंदे साहेबांची सेना लढते, सत्ताधारी शिंदे साहेबांच्या सेनेच्या विरोधात सत्ताधारी अजितदादा लढतायत, काही ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात अजितदादाच्या जागा उभा आहेत आणि ज्या ठिकाणी या तिघांच्याही विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या तुतारीचे, उद्धवजी ठाकरे यांच्या शिवसेनेचे आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे आणि जर नसतील तर वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन आणि अनेक लहान सहान पक्ष, काही अपक्ष उमेदवार, अशा अनेकांची भाऊगर्दी इच्छुकांची मोठी संख्या महाराष्ट्रामध्ये असताना या जागा बिनविरोध कशा होऊ शकतात? खरं तर यांच्या पाठीमागं प्रचंड मोठं षडयंत्राचं राजकारण निश्चितपणे आहे. एकतर आर्थिक प्रलोभनं, दुसरी गोष्ट प्रचंड मोठा दबाव म्हणजे गुंडगिरी, भाईगिरी, भीती दाखवणं, अगदी सगळ्या प्रकारचे उपयोग म्हणजे सगळी ताकद वापरून उमेदवारांना पुन्हा माघार घेण्यासाठी भाग पाडणं हे या लोकशाहीचा गळा घोटण्यासारखं आहे. खरं तर एवढे ताकदीचे उमेदवार असतील तर त्यांच्या विरोधात त्यांनी लोकशाहीच्या पद्धतीने कोणत्याही उमेदवाराला पराभूत करण्याची त्यांची ताकद असायला हवी. मात्र निवडणुकाच लढवून द्यायच्या नाहीत. एकतर चुकीच्या पद्धतीने उमेदवारांचे अर्ज फॉर्म बाद करायचे आणि जर टिकले तर त्यांच्यावरती दबाव टाकायचा, त्यांना भीती दाखवायची आणि त्यांना निवडणुकीतून माघार घ्यायला भाग पडायचं. हे सगळे षडयंत्र महाराष्ट्राच्या लक्षात येत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून माझी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला विनंती आहे, आपल्यामध्ये जर थोडीफार तरी लोकशाहीची प्रक्रिया आपल्यामध्ये जिवंत असेल तर आपण महाराष्ट्रामध्ये झालेल्या 64 बिनविरोध महानगरपालिकेच्या नगरसेवक पदाच्या जागेची निवडणूक आपण पुन्हा लावा आणि पुन्हा बघा त्या जागेसाठी किती अर्ज येत आहेत आणि किती उमेदवार लढायला तयार होत आहेत हे आपल्याला निश्चितपणा दिसेल. मी स्वतः याबाबत आज लेखी तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करत आहे आणि जर त्यांनी याबाबतीत दखल घेतली नाही तर निश्चितपणानं आपल्याला लोकशाही पद्धतीने लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या समोर अथवा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या समोर आंदोलन करावं लागेल अथवा उच्च न्यायालयामध्ये त्या संदर्भामध्ये आपल्याला दाद मागावी लागेल. एवढ्याच्या निमित्ताने सांगतो. जय हिंद, जय भारत, लोकशाही जिंदाबाद.